नमस्कार मित्रांनो, आपल्या हिमांशू मॅथ्स लॅब या यूट्यूब चॅनलवर आज तुमचं स्वागत आहे. इथे आपण गणित अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने शिकणार आहोत. तर आज आपण 10चं मॅथ फर्स्ट मधील फर्स्ट चॅप्टर शिकायला सुरू करणार आहोत. त्याआधी आपल्याला सगळ्यात पहिले आपला सिलेबस पाहून घ्यायचा आहे की आपला सिलेबस काय आहे मॅथ फर्स्टचा. तुम्ही बघू शकतात आपल्याला टोटल 6 चॅप्टर स्टडी करायचे आहे. 6 चॅप्टर पैकी आज आपलं फर्स्ट चॅप्टर आपण सुरू करणार आहोत ते म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर आपण मोस्ट ऑफ एक्सरसाइज प्रमाणे सॉल्व्ह करणार आहोत. मीन्स आपण बुकचे सगळे एक्सरसाइज पूर्ण सॉल्व्ह करून घेणार आहोत आणि त्यासोबत आपण काही ऍडव्हान्स एक्झाम्पल मी तुम्हाला देईल तेही तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेईल. त्यासोबतच आज आपल्याला बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत आपल्याला शिकायचं आहे. तर आपलं 9thचं जे बेसिक असेल, जर काही मुलांना येत असेल काही मुलांना नसेल येत तर काही हरकत नाही. आपण टोटल आज बेसिक पासून शिकणार आहोत. तर तुमचं यामध्ये 9thचं बेसिक सुद्धा कव्हर होऊन जाईल. त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायचं नाही की मला बेसिक काही गोष्टी येत नाही. तर आपलं चॅनलच याच्यासाठी आहे जे म्हणजे अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने शिकणार आहोत, ते पण सोप्या ट्रिकने. तर चला मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहे आपल्या फर्स्ट चॅप्टरला. चॅप्टरचं नेम आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर यामध्ये आपल्याला बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत पूर्ण हे चॅप्टर बघायचं आहे. त्यामध्ये आपल्याला बारीकशा बारीक गोष्टी मेन्शन केल्या आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्टेट बोर्डच्या बुक मधून रेफर केलेल्या आहेत मी. तर पूर्ण बुक वाचायला खूप वेळ जाईल, त्यासाठी मी पूर्ण बुकला सिम्प्लिफाय केलेलं आहे, पूर्ण त्याचे भाग पाडलेले आहेत आणि एक सिंपल नोट्स क्रिएट केलेली आहे. ही नोट्सची पीडीएफ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. आणि असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवा, सेल्फ नोट्स त्याला आपण म्हणतो. स्वतःच्या नोट्स बनवा, स्वतः क्रिएट करा, स्वतः वही पेन घ्या आणि लिहायला बसा. कारण की कोणाच्या नोट्सपेक्षा स्वतःच्या नोट्स नेहमी लवकर अंडरस्टँड होतात. त्यामुळे माझं पहिल्या लेक्चर पासून तुम्हाला हे सांगणार आहे की सेल्फ नोट्स बनवायला बसा, सेल्फ नोट्स क्रिएट करा आणि त्याच प्रेफर करा. चला सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे नक्की काय. तर त्याची डेफिनेशन ही जी आहे तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये दिली आहे, पण तिला अंडरस्टँडिंग साठी आज आपण सिम्प्लिफाय करणार आहोत, बघणार आहोत की ती नक्की डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय. चला डेफिनेशन पाहूया. An equation which contains two variables and the degree of each term containing variable is 1 is called a linear equation in 2 variables. ह्या डेफिनेशन मध्ये सगळ्यात पहिले दोन वर्ड्सचा यूज केला जातोय. ते दोन वर्ड्स म्हणजे एक म्हणजे व्हेरिएबल आणि दुसरं म्हणजे डिग्री. सगळ्यात पहिले तुम्हाला व्हेरिएबल काय आहे आणि डिग्री कशाला म्हणतो आपण हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण डेफिनेशन सिम्प्लिफाय करूया. पहिलं स्टेटमेंट काय आहे, अन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल. व्हेरिएबल्स म्हणजे काय ते बघूया आपण. तर नेक्स्ट टाइम तुम्ही बघू शकतात व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स म्हणजे काय, तर एक्स वाय पी म्हणजे टोटल तुमची ए टू झेड पर्यंतचे अल्फाबेट्स, त्यांना आपण म्हणू शकतो व्हेरिएबल्स. बरोबर, काय सांगितलं मी, ए टू झेड पर्यंतचे अल्फाबेट्स टोटल म्हणजे 26 अल्फाबेट्स पैकी कुठलाही अल्फाबेट असला तर आपण त्याला म्हणतो व्हेरिएबल्स. राईट, ठीक आहे. तुम्हाला व्हेरिएबल्स म्हणजे काय समजलं. पुढचा वर्ड आहे तो म्हणजे डिग्री. डिग्री म्हणजे काय तुम्हाला हे जाणून घ्यायचंय. डिग्रीला आपण म्हणू शकतो पॉवर, एखाद्याची पॉवर त्याला आपण म्हणतो डिग्री. फॉर एक्झाम्पल हा एक्स काय झाला तुमचा, मी आता तुम्हाला वरती समजवलं. हा एक्स म्हणजे तुमचा झाला व्हेरिएबल आणि त्या एक्सच्या वरती काय दिसतो तुम्हाला 2 म्हणजे काय त्याची ही पॉवर. तर एक्स किंवा वाय किंवा झेड ज्याच्या पण वरती तुम्हाला जी पॉवर दिसेल ती झाली तुमची डिग्री. समजलं डिग्री कशाला म्हणणार, म्हणजे हा एक्स स्क्वेअरला आपण कसं सिम्प्लिफाय केलं, कसे त्याचे भाग पाडले. तर एक्स म्हणजे काय तर व्हेरिएबल आणि हा तुमचा 2 म्हणजे काय तर तुमची डिग्री. तर हे हा बेसिक पार्ट आहे फ्रेंड्स, हा लक्षात ठेवा. हा समजला तर तुम्हाला पुढच्या गोष्टी अंडरस्टँड व्हायला खूप सोप्या जातील. त्यामुळे सगळ्यात पहिले आपण बघितलं व्हेरिएबल आणि डिग्री. तर नेहमी लक्षात ठेवा लिनियर इक्वेशन लिहिण्यासाठी त्याचा जनरल फॉर्म असतो तो म्हणजे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. हा त्याचा बेसिक जनरल फॉर्म आहे. हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल एखादं लिनियर इक्वेशन क्रिएट करण्यासाठी. ह्याच इक्वेशनला आपण अजून कशा पद्धतीने लिहू शकतो ते म्हणजे ax प्लस by. आता हा जो c आहे हा काय इकडे पॉझिटिव्ह, हा इक्वल टूच्या त्या साईडला गेला तर तो काय बनेल निगेटिव्ह. ह्या मॅथच्या बेसिक गोष्टी फ्रेंड्स ह्या तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे.
एवढ्या बारीक गोष्टी तर तुम्हाला मी समजवतोय, पण ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात असायला पाहिजे किंवा समजायला पाहिजे. जेव्हा कोणती पॉझिटिव्ह टर्म इक्वल टू च्या अपोजिट साईडला जाते तेव्हा ती काय होते, निगेटिव्ह होते. लक्षात आलं इथपर्यंत? तर तुम्ही तुमचा जनरल फॉर्म ax प्लस by प्लस सी इक्वल टू 0 असा किंवा ax प्लस by इक्वल टू मायनस सी असाही लिहू शकतो. हा एक प्रकारचा तुम्ही फॉर्म्युला समजू शकतात किंवा एक फॉर्म किंवा फॉर्मॅट समजू शकतात की लिनियर इक्वेशन लिहिण्याचा फॉर्मॅट असा असतो. ठीक आहे, आपण त्यानंतर एक्झाम्पल बघूया, तुम्हाला एक्झाम्पलमुळे लवकर अंडरस्टँड होईल. तर आपण एक्झाम्पल बघत आहोत. एक्झाम्पल काय आपलं 3x प्लस 4y प्लस 12 इक्वल टू 0. तर तुम्ही म्हणणार याला लिनियर इक्वेशन का म्हणावं. सगळ्यात पहिले आपण आपली डेफिनेशन मुळे आपण हे इक्वेशन कसं बनलं ते बघूया. आपल्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, अन इक्वेशन विच कंटेन्स टू व्हेरिएबल. काय म्हटलंय, विच कंटेन्स टू व्हेरिएबल. तर व्हेरिएबल तुम्हाला सांगितले काय असतात, एक्स वाय समथिंग क्यू एक्सेट्रा. आता इथे क्लिअर म्हटलेलं बघा, एक्स आणि हा वाय इथे दोन व्हेरिएबल आहे. बरोबर, आपल्या डेफिनेशन काय सांगितलेलं आहे की आपल्याला टू व्हेरिएबल्स पाहिजे. इथे बरोबर टू व्हेरिएबल्स आलेले. आता तुम्ही म्हणशाल आपल्या जनरल फॉर्म मध्ये हा ए आणि बी काय आहे, हा सी काय आहे. तर ए बी सी हे आपले कॉन्स्टंट असतात. म्हणजे एखादा न्यूमेरिक असतो, एखादा नंबर असतो, तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठल्याही फॉर्म मध्ये शकतो. तर तो किंवा फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये सुद्धा शकतो. फ्रॅक्शनचा फॉर्म म्हणजे काय असतो, तर तो असतो आपला पी अपॉन क्यू. तर ह्या फॉर्म मध्ये सुद्धा तुमचा नंबर असू शकतो. म्हणजेच की तो फॉर्म कसा असेल, 4/5. समजलं, कॉन्स्टंट नंबर आहे हा. तर हा कुठल्याही फॉर्म मध्ये येऊ शकतो. त्याच्यासाठी घाबरून जायचं नाही की हा कोणता फॉर्म आहे, आता कसं काय सॉल्व्ह करणार, सिम्प्लिफिकेशन कसं करणार. तर सिंपल मेथड आहे. तर तुम्ही ही मेथड वापरू शकता की नंबर कुठल्याही फॉर्म मध्ये येऊ शकतो तुमचा. राईट. सो पुढे बघायचं आपल्याला. आता अंडरस्टँड झालं तुम्हाला की जनरल फॉर्म कसा क्रिएट झाला आहे तुमचा. सेम ह्या एक्झाम्पल वरूनच तुमचा क्रिएट झालेला आहे. बरोबर, हा ए म्हणजे काय तुमचा न्यूमेरिक म्हणजे नंबर, हा एक्स म्हणजे काय तुमचा व्हेरिएबल. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, and the degree of each term containing variable is 1. म्हणजे काय, डिग्री तुमची नेहमी काय हवी, 1 हवी. म्हणजे काय, 1 डिग्री म्हणजे तुमची पॉवर, जी तुमची पॉवर आहे ना ती नेहमी 1 हवी. आता बघा हा एक्स व्हेरिएबल आहे ना, त्याच्या डोक्यावर काही तुम्हाला दिसतंय नाही. ज्या वेळेस त्याची पॉवर काहीच दिलेली नसेल तर आपण अज्युम करू शकतो किंवा अंडरस्टँड करू शकतो की नेहमी त्याची पॉवर काय असेल, 1 असेल. त्याचप्रमाणे y ची सुद्धा आपल्याला डिग्री दिलेली नाहीये. म्हणजे आपण काय अज्युम करणार, काय अंडरस्टँड करणार की नेहमी त्याची पॉवर काय असेल, 1 असेल. बरोबर, त्याचप्रमाणे जर आपल्याला एखादा व्हेरिएबल दिलेला आहे असा, तर नेहमी लक्षात ठेवा ह्या एक्सच्या पुढे जर कुठला न्यूमेरिक नंबर दिलेला नसेल तर आपण तो नेहमी काय अंडरस्टँड करायचा, ते नेहमी 1. तर ही बेसिक गोष्ट फ्रेंड्स लक्षात ठेवा की कुठल्याही व्हेरिएबलच्या पुढे जर कुठला न्यूमेरिक नंबर दिलेला नसेल तर आपण त्याला 1 मानतो, 1 ऍज्युम करतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलं मी, जर पॉवर ही दिलेली नसेल तर आपण पॉवर काय मानतो, त्याची 1 मानतो. तर आपल्या डेफिनेशन प्रमाणे त्यांचं काय म्हणणे, नेहमी आपल्या इक्वेशनची पॉवर ही 1 असली पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये आपले दोन व्हेरिएबल, जसं इथे एक्स आणि वाय आलाय ना, दोन व्हेरिएबल कंपल्सरी पाहिजे, त्याची पॉवर 1 नेहमी पाहिजे. बरोबर, ठीक मित्रांनो, आय होप तुम्हाला ह्या स्टेप्स ऍडव्हान्स क्वेश्चन्स पर्यंत सर्व काही समजलं असेल. आपण आपला आता मेन न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता हे नाव तुम्ही पहिले ऐकलं आहे का नाही, सायमल्टेनियस माहित नाही. तर सायमल्टेनियसचा अर्थ असतो एकानंतर एक किंवा एकाखाली एक. हे नेहमी लक्षात ठेवा. सायमल्टेनियसचा अर्थ असतो एकानंतर एक किंवा एकाखाली एक. आता सायमल्टेनियसच्या पुढे काय लिहिलंय, लिनियर इक्वेशन. म्हणजे काय, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे दोन इक्वेशन एकानंतर एक किंवा एकाखाली एक आपण त्याप्रमाणे लिहू शकतो. आपण सायमल्टेनियसची पहिले डेफिनेशन पाहून घेऊ. ही तुमच्या बुक मध्ये सुद्धा दिलेली आहे. टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल ऍट द सेम टाइम, ते आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन. राईट. फॉर एक्झाम्पल बघायला गेलं तर बघा, इथे कसं हे एक लिनियर इक्वेशन दिलेलं आहे आणि हे एक दुसरं लिनियर इक्वेशन दिलेलं आहे. बरोबर, हे काय झाले तुमचे लिनियर इक्वेशन, पण पुढे काय शब्द वापरलाय, सायमल्टेनियस. म्हणजे हे काय आले तुमचे एकानंतर एक.
आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन काय हेल्प करतं, तर आपल्याला हे जे x आणि हे जे y दिलेलं आहे ना, जे व्हेरिएबल त्यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायला आपण यूज करतो सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ह्या मेथडचा यूज करून आपण काय करू शकतो, ह्या दोघी इक्वेशनला एकाखाली एक लिहून त्यांना ऍड करायचं का सबट्रॅक्ट करायचं, हे जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा मी तुम्हाला सांगेलच की कोणत्या एक्झाम्पल मध्ये ऍडिशन करायची, कोणत्या एक्झाम्पल मध्ये सबट्रॅक्शन करायचं, कुठल्या एक्झाम्पलला कसं लॉजिक लावायचं, हे सगळं आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर मी 1 ते 2 गणित काही घेतले याचे, तर ते मेथड वाईज घेतलेले आहेत, त्यांना आपण मेथड वाईज सॉल्व्ह करणार आहोत. मेथड 1, मेथड 2, मेथड 3 ह्याप्रमाणे आपण त्यांना सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण हे फर्स्ट इक्वेशन घेतलं. ठीक आहे, आपण काय केलं, हे सायमल्टेनियसली लिहून घेतले. पण आपल्याला ज्या वेळेस दोन लिनियर इक्वेशनला एकमेकांमध्ये ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचं असेल त्यावेळेस आपण ते दोघी इक्वेशन एकाखाली एक लिहितो. त्यामुळे आपण बघणार आहोत मेथड फर्स्ट. बघा काय केलं मी, पहिलं सायमल्टेनियस इक्वेशन लिहून घेतलं आणि दुसरं सायमल्टेनियस इक्वेशन त्याच्या खाली लिहून घेतलं. बरोबर, हे आपले दोघेही लिनियर इक्वेशन आपण काय केले, सायमल्टेनियस केले. म्हणजे काय केलं, आपण एकाखाली एक लिहून घेतले. ठीक आहे, शब्दांकडे पण लक्ष द्या. सायमल्टेनियस म्हणजे काय, एकानंतर एक किंवा एकाखाली एक. आपण बघा एकानंतर एक होते तर आपण त्यांना काय केलं, आपल्याला ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचंय. का बरं, तर आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. काय यूज करून, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचा यूज करून, त्याच्या मेथड्स बघून आपल्याला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट किंवा कोएफिशियंटचे आपल्याला व्हॅल्यूज काढायचे. ठीक आहे, तर बघूया आपण. आता आपण काय केलं, आपल्याकडे दोन इक्वेशन होते बरोबर, मग आपण त्यांना नाव देऊन दिलं, इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हीच मेथड वापरायची. सगळ्यात पहिले मेथड 1 कशी दिली तुम्हाला मी, दोघी इक्वेशन एकाखाली एक लिहायचे आणि त्यांना आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 हे नावं देऊन द्यायचे. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप. आता मेथड 2 कडे जाण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बघा, लिनियर इक्वेशन ची ऍडिशन करताना नेहमी बघावं की कधी पण त्यांच्यातले एका कोएफिशियंटचे नंबरिंग ही सेम हवी. फॉर एक्झाम्पल इथे 5x दिसतोय, इथे 3x दिसतोय, इथे 3y दिसतोय, इथे फक्त y दिसतोय, म्हणजे दोघीही इक्वेशन हे सेम नाहीये. तर आपल्याला त्यांना सेम करण्यासाठी एखाद्या इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय किंवा डिवाइड अशा एका नंबरने करायला हवं ज्याच्याने आपलं ते इक्वेशन ऍज इट इज दुसऱ्या प्रमाणे बनेल. आता बघा, मला x चे जे नंबर आहे इथे 5 आणि 3 दिसतोय. आता मी 5 ला किंवा 3 ला म्हणजे बाय चान्स बघा मी इक्वेशन नंबर सेकंड बघितलं, तर इक्वेशन नंबर सेकंड ला जर मी 3 ने कशाला पण मल्टिप्लाय केलं 3 ला, तरी पण ते 5 होणार नाही. राईट, मग अशा टायमाला काय करायचं, तर y चे कोएफिशियंट बघायचे. तर y इथे काय दिलंय 3, इथे काय आहे, काहीच नाही दिलेलं आपल्या पुढे. मग मी तुम्हाला मागे बेसिक मध्ये सांगितलं होतं की एखाद्या व्हेरिएबलच्या पुढे जर कुठलाच नंबर नसेल तर त्या जागेवर आपण काय ऍज्युम करतो, तर तो म्हणजे 1. राईट, लिहायची गरज नसते, हे नेहमी लक्षात ठेवा. कुठल्याही बोर्डाच्या पेपरात राहो की कोणत्याही क्वेश्चन पेपर मध्ये राहो, तर त्या ठिकाणी असा 1 लिहिलेला नसतो. ओके, अंडरस्टँड. आता बघा, इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये काय दिलंय 3, इक्वेशन नंबर सेकंड मध्ये 1 दिलंय. आता 1 ला मी असं कुठल्या नंबरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड करू ज्याच्याने माझं इक्वेशन नंबर फर्स्ट प्रमाणे असा 3 होऊन जायला पाहिजे. तर मला लक्षात आलं की इक्वेशन नंबर सेकंडला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर माझं इथे बरोबर 3y बनेल, म्हणजे इक्वेशन नंबर फर्स्ट प्रमाणे. बरोबर, मी काय सांगितलं, कुठला पण एक कोएफिशियंट आपल्याला सेम करायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. मग मेथड सेकंड बघूया आपण, मल्टिप्लाइंग बोथ साइड ऑफ इक्वेशन सेकंड. आता बोथ साइड म्हणजे काय, ही एक साइड झाली इक्वल टू ची लेफ्ट साइड आणि ही सेकंड साइड झाली इक्वल टू ची राईट साइड. म्हणून मी लिहिताना असं लिहिलेलं आहे, मल्टिप्लाइंग बोथ साइड ऑफ इक्वेशन सेकंड बाय 3. मग 3 ने पूर्ण इक्वेशनला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. बघा 3 3 जा 9, x जशाच्या तसा, प्लस साइन जशीची तशी, 3 into y केला 3y इक्वल टू 3 ला 2 शी मल्टिप्लाय केला 3 2 जा 6. ठीक आहे, आपल्याला हे एक नवीन इक्वेशन भेटलं. आता हे नवीन इक्वेशन भेटल्यामुळे आपण त्याला नाव देऊन दिलं इक्वेशन नंबर 3. इथपर्यंत अंडरस्टँड. ठीक आहे, आपण जाऊया मेथड थर्ड वरती.
आता आपले जर इक्वेशन नंबर थर्ड आणि इक्वेशन नंबर फर्स्टचा जे नंबरिंग आहे आपले y चे कोएफिशिएंट आहे ते जर सेम झाले असतील तर आपण त्या टायमाला त्यांचे ऍडिशन करू शकतो. ठीक आहे, बघूया मग. बघा मी इक्वेशन 5x - 3y = 8 इक्वेशन नंबर फर्स्ट जसं तसं लिहून घेतलं, प्लस इक्वेशन नंबर थर्ड त्याच्या ऍज इट इज खाली लिहून घेतलं. म्हणजे काय केलं आपण त्याला सायमल्टेनियस केलं, एका खाली एक लिहून घेतले. बरोबर. आता आपण यांची करणार ऍडिशन. आता बघा 5 + 9 14 x जसाच्या तसा. आता बघा 3y याला काय साइन आहे निगेटिव्ह, हा काय 3y याला कोणतं साइन आहे तर पॉझिटिव्ह. तर असं सिच्युएशन मध्ये काय होतं एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह म्हणजे हे दोघी पण काय झाले तर कट झाले, म्हणून इथे काहीच दिलेलं नाहीये. हा पार्ट समजला. जर तुम्हाला लिहायचंच राहिलं असतं तर इथे कसं आलं असतं -0y. पण आपल्या याच्यामध्ये नेहमी हे ठेवा कोएफिशिएंट हा कधीही 0 नसतो असा डायरेक्टली, त्यामुळे आपण हे असं लिहित नाही. ठीक आहे, म्हणून -3y + 3y हे दोघी काय झाले कट झाले. पुढे इक्वल टू हा काय आहे 8 आणि 6 8 + 6 झाले 14 राईट. ठीक आहे, आपल्याला बघा आता काय होईल इथे 14x आहे इकडे 40 आहे म्हणजे आपल्याला काय मिळून जाईल x ची व्हॅल्यू मिळून जाईल. हे बेसिक गोष्टी फ्रेंड्स या लक्षात ठेवा. बघा x आता हा 14 कुठे गेला तर मी काय केलं ह्या 14 ला इक्वल टू च्या अपोजिट साइडला आणला. x ला हा 14 काय होता तर मल्टिप्लाय होता, म्हणून तो इक्वल टू च्या अपोजिट साइडला जाताना काय झाला तो ह्या 14 सोबत डिवाइड झाला. समजलं हे नेहमी लक्षात ठेवा. हे बघा x सोबत हा 14 काय होता तर मल्टिप्लाय होता, इक्वल टू च्या अपोजिट साइडला होताना काय जाताना तो काय झाला तर डिवाइड झाला. आता 14/14 असं आला म्हणजे काय झालं 14 1 जा 14 हे दोघीही काय झाले कट झाले, काय आलं 1 म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून गेली 1. ठीक आहे, इथपर्यंत अंडरस्टँड सगळेजण. जर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून गेली बरोबर तर आपण ती व्हॅल्यू काय करायची इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुट करायची. तुम्ही फर्स्ट मध्येही ती व्हॅल्यू पुट केली तरी पण आपल्याला y मिळून जाईल, तुम्ही सेकंड मध्ये पण ती पुट केली तरी पण आपल्याला y मिळून जाईल. पण मी सेकंड इक्वेशन मध्ये यासाठी ती व्हॅल्यू पुट करतोय कारण की सेकंड मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन कमी करावं लागतील, म्हणून जिथे कॅल्क्युलेशन कमी करावं लागेल ती स्टेप्स वापराव्या कारण जेणेकरून आपला वेळ वाचेल. तर तुम्ही मेथड 4 बघू शकता. मी इक्वेशन नंबर सेकंड हे जसे तसं लिहून घेतलं. आता काय इक्वेशन होतं ते 3x + y = 2 राईट. आता आपल्याकडे x ची व्हॅल्यू आहे तर आपण काय करणार ती x ची व्हॅल्यू या इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुट करणार. बघा 3x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1 तर मी 1 लिहून घेतला, बाकी ऍज इट इज प्लस y = 2 राईट. आता 3 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 3 1 जा 3 प्लस y = 2 ऍज इट इज. ओके, नेक्स्ट आता आपल्याला बघा y मिळतोय हळूहळू. बघा आता काय करायचं हा y इथेच राहू द्यायचा, हा पॉझिटिव्ह 3 आहे इक्वल टू च्या अपोजिट साइड जाताना तो काय होईल तर निगेटिव्ह होईल राईट. तर लिहिलं y = 2 - 3 2 - 3 म्हणजे काय आला 1 आणि मायनस याच्यासाठी कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आपण नेहमी आपल्या आन्सरला देत असतो. ही बेसिक गोष्ट आहे फ्रेंड्स, तर ही लक्षात ठेवा. ठीक आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं 3तून 2 गेले आन्सर आला -1. आपल्याला y ची पण व्हॅल्यू मिळून गेली म्हणून आपण लास्टला लिहिलेलं आहे सोल्युशन इज x = 1 and y = -1. आणि याच आन्सरला आपण कसं लिहू शकतो इट इज ऑल्सो राईट ॲज x y = 1, -1. आपण असंही आन्सर लिहू शकतो किंवा आपण असंही आन्सर लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, अंडरस्टँड फ्रेंड्स. आपण एकदा चारही मेथड रिकॉल करून घेऊ. ठीक आहे, आपण फास्ट मध्ये आता थोडं इक्वेशन कसं सॉल्व्ह केलं बघून घेऊ. बघा फ्रेंड्स, आपण मेथड फर्स्ट काय केली आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन काढायचे म्हणून काय केलं आपण सायमल्टेनियस म्हणजे काय एका खाली एक. तर आपल्याला 2 लिनियर इक्वेशन दिलेले होते त्यांना आपण मेथड 1 मध्ये काय केलं एका खाली एक लिहून घेतलं, त्यांना नाव दिले इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2. नंतर आपण मेथड 2 मध्ये काय केलं आपल्याला दोघी इक्वेशन एक समान करायचे असतात, एक सारखे करायचे असतात. कोणतला पण एक कोएफिशिएंट तरी त्याचा सेम व्हायला पाहिजे, एक तर x कोएफिशिएंट तरी एक तर y कोएफिशिएंट तरी. म्हणून आपण काय केलं
तर सेकंड इक्वेशन बघितलं का, कारण की आपण जर x चे कोएफिशियंट बघितले असते तर 3 ला कुठल्याही संख्येने मल्टिप्लाय केलं तरी आपला 5 झाला नसता, म्हणून आपण y कोएफिशियंट चेक केले. तर y कोएफिशियंट मला असं समजलं की इथे जर आपला 1 येतोय, ह्या 1 ला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 3 होऊन जाईल. म्हणजे काय होईल, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 चे दोन्हीही इक्वेशन आपल्याला सेम कोएफिशियंट मिळतील. म्हणून मी काय केलं, मल्टिप्लाइंग बोथ साइड ऑफ इक्वेशन सेकंड बाय 3. आता बोथ साइड म्हणजे पण काय तुम्हाला मी आधीच सांगितलं, ही एक साइड असते इक्वेशनची, इक्वल टू ची लेफ्ट साइड आणि इक्वल टू ची राइट साइड ही तुमची सेकंड साइड असते. म्हणून मी लिहिले बोथ साइड. 3 ने मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला, आपल्याला एक नवीन इक्वेशन भेटलं. त्या नवीन इक्वेशनला मी नाव दिलं इक्वेशन नंबर 3. बरोबर. मी काय केलं, इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर थर्ड ला ऍड केलं. ऍड केल्यानंतर बघा 5 प्लस 9 14, x जसाच्या तसा ऍज इट इज लिहिला. ठीक आहे. इथे काय लिहिलंय, मायनस प्लस. नेहमी लक्षात ठेवा हे रूल्स आहेत आपले मॅथचे. नेहमी कसं असतं, प्लस प्लस हा नेहमी काय होतो आपला, तर प्लस होतो. सेम ऍज इट इज तसंच. तर मायनस आणि सॉरी, जर मायनस आणि मायनस असेल इक्वल टू आपलं इक्वेशन काय बनतं, तर प्लस बनतं. अंडरस्टँड. ह्या बेसिक गोष्टी फ्रेंड्स लक्षात ठेवा. मायनस मायनस प्लस होतो, प्लस 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 असतं, प्लस मायनस मायनस होतो आणि मायनस प्लस हा मायनस होतो. तर इथे बघा काय मायनस प्लस आहे म्हणून काय झालं, मायनस झालं. तर एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू एक निगेटिव्ह व्हॅल्यू दोघी पण काय झाल्या, कट झाल्या, म्हणून इथे आपण काहीच लिहिलं नाही. इक्वल टू खाली इक्वल टू 8 प्लस 6 हा काय आला तुमचा 14. ठीक आहे. आता आपल्याला इथून x ची व्हॅल्यू काढायची आहे आणि ती आपल्याला इझी मिळून जाईल. तर x इक्वल टू बघा आता काय केलं मी, हा 14 हा x ला काय मल्टिप्लाय. बरोबर. लक्षात ठेवा फ्रेंड्स, नेहमी एखाद्या व्हेरिएबल नंबरच्या मध्ये जर कुठलंच साईन नसेल तर ते नेहमी काय असतं, तर ते नेहमी तुमचं इक्वल टूचं साईन असतं. ठीक आहे, सॉरी मल्टिप्लिकेशन साईन असतं. नेहमी लक्षात ठेवा, एखाद्या व्हेरिएबल आणि नंबरिंगच्या मध्ये कुठलंच साईन नसेल तर नेहमी ते काय असतं, मल्टिप्लिकेशन असतं. ह्या दोघींमध्ये कुठलं साईन म्हणजे काय, मल्टिप्लाय. x हा 14 ला कसा आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, तर तो इक्वल टू च्या अपोजिट साइडला जाताना काय झाला, मल्टिप्लायचा डिवाइड झाला. बरोबर. ह्या 14 ला हा 14 काय झाला, तर डिवाइड झाला. 14 अपॉन 14 दोघीही कट झाले म्हणजे आन्सर काय मिळाला आपल्याला 1. म्हणून आपल्या x ची व्हॅल्यू काय मिळाली 1. तर आपण मेथड 4 कशी बघितली, तर आपल्याला x व्हॅल्यू 1 मिळाली ना, तर आपण याला काय केलं, इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुट करून घेतलं. इक्वेशन नंबर सेकंड जसे ऍज इट इज लिहिलं आपण, x ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुट केली. 3 1 जा 3 प्लस y इक्वल टू 2. आपण काय केलं बघा, आता याच्यानुसार आपल्याला y मिळून गेला असता. मी y हा पॉझिटिव्ह त्याच्यामुळे इथेच राहू दिला. हा 3 ला काय केलं, इक्वल टू च्या राईट साइडला नेला. इकडे तो काय होता पॉझिटिव्ह, इकडे जाताना तो काय झाला, निगेटिव्ह झाला. राईट. तर y इक्वल टू 2 मायनस 3 1, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून निगेटिव्ह, y इक्वल टू मायनस 1. सोल्युशन आलं. सोल्युशन इज x इक्वल टू आपल्याला काय मिळाला 1 आणि y इक्वल टू काय मिळाला, तर मायनस 1. अंडरस्टँड फ्रेंड्स, इथपर्यंत समजले सगळ्यांना. आय होप फ्रेंड्स तुम्हाला ह्या स्टेप पर्यंत सगळं अंडरस्टँड झालं असेल. तर आपण आज आपलं लेक्चर इथेच थांबूया. आपण बाकीचे एक्झाम्पल्स याच्या रिलेटेडच आपण आपल्या चॅप्टर फर्स्ट सेकंड पार्ट मध्ये आपण ते बघणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स, आणि बेल आयकन दाबायला तर मुळीच विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव काय आहे, तर कमेंट्स मध्ये सांगता का मीच सांगू, तर आपल्या चॅनलचं नाव आहे हिमांशू मॅथ्स लॅब. तर सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स.